नमस्कार. तर मी तन्मय पटेकर आणि मी आलेलो आहे आज सन मराठीच्या एकदम जी ट्रेंडिंग सिरियल चालू आहे म्हणजेच तुझी माझी जमली जोडी याच्या सेटवर आणि माझ्या समोर आणि माझ्या बरोबर आहेत ह्याच्यातले ट्रेंडिंग कपल. तर अस्मिता आय मीन सई रेडी होते. सई झाली आहेस रेडी? हो, ऑलमोस्ट रेडी. ओके. तर मी सईला विचारतोय, सई आपली सुरुवातच शाळेपासून होते आणि प्रेम पण कधी कधी सुरुवात होते. तर शाळेत तुला म्हणजे स्कूल टाइमला तुला पहिलं प्रपोज कोणी केलं? तू लाजतेस की आठवतेस? म्हणजे लाजणं असं नाही म्हणता येणार. खरं खूप फनी क्वेश्चन आहे माझ्यासाठी, कारण माझं सगळं शिक्षण हायस्कूल मध्ये झालेलं. सो असं पहिलं प्रपोज झालेलं आहे, पण स्कूल मध्ये नाही झालेलं. स्कूलच्या वेळेस? स्कूल कॉलेज लाईफ. ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. मी दोघांना विचारतोय. सॉरी मी तुला डिस्टर्ब करतो. मी झालो डिस्टर्ब ऑलरेडी म्हणून ठेवतो. ठीक आहे चालेल. अच्छा, मी दोघांना विचारतोय की तुम्ही एकमेकांना कसे ओळखताय? म्हणजे तुम्ही आधीपासून एकमेकांना ओळखताय की सिरियलमुळे? आणि ऑफकोर्स तुम्ही फारच म्हणजे गाजलेल्या मालिका वगैरे केल्या याच्या आधी, सो त्यामुळे मला माहिती होतं अस्मिता देशमुख नावाची ऍक्ट्रेस आहे आणि सिरियलमध्ये काम करते वगैरे, आणि आमचे काही म्युच्युअल फ्रेंड्स होते. सो त्यामुळे आमची एक दोनदा अशी भेट म्हणजे झालेली फोनवर, व्हिडिओ कॉलवर वगैरे. हॅलो हाय, एकदा माझ्या बर्थडेला कदाचित तिने मला विश केलं होतं माझ्या म्युच्युअल. अच्छा, म्हणजे सोशल साईटवर बोलणं चालू होतं आणि एकमेकांना चेहऱ्याने ओळखतो. हा, असं ओळखत होतो. आणि मग या सिरियलच्या ड्युरिंग आम्ही असं एकत्रच काम करतो. सो अशी मैत्री आमची इथे सेट होती. ओके. आणि सई तुम्हाला सांग, देवांश म्हणजे संचितला तू कशी त्याने आता सांगितलंच, कारण त्याने याच्या आधी बरेच सिरियल केल्यात. पण तुझ्या इश्काचं नागपुरामध्ये माझी फ्रेंड होती प्रतीक्षा, सो तिच्यामुळे ओळख झाली. आणि खास करून मला त्याची हेअरस्टाईल आवडायची म्हणून मला बघायचं होतं त्याला. तर तुम्हाला कळलं असेल की मैत्री आणि प्रेमामध्ये एकमेकांना सांभाळणं खूप महत्वाचं आहे, त्याच्यानेच ती मैत्री आणि प्रेम टिकून राहतं. तर मला हे ऐकायचं की सेटवर कोण कोणाला सांभाळून घेतं? संचित? जेन्युअनली आन्सर करतो. ऑल ओव्हर आम्ही इतकं शूट वगैरे करत असतो, बरेचदा अशी वेळ येते की कधी कधी मला पण बऱ्याच गोष्टी सांभाळायची गरज असते. कोणाला तरी ती सांभाळून घेते. आय डोंट नो मी सांभाळून घेतोय तिला. अस्मिता तो सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो. अच्छा, मी तुझ्याकडे विचार. असं काय नाहीये. बऱ्याच वेळा आमचे खरंच अजूनपर्यंत खूप असे काही सीन लागले नाहीयेत, पण जेव्हा आम्ही सोबत असतो तर तो खूप केअरिंग पर्सन आहे. सगळ्यांनाच सांभाळतो, फक्त मलाच नाही, स्पॉट पासून सगळ्यांनाच तो सांभाळतो. ठीक आहे. तर आता मी तुम्हाला दोघांना एक एक शब्द देणार आहे आणि त्या शब्दांवर जी तुम्हाला पहिली 5 नावं आठवतील तर ती तुम्ही सांगायची. तर मी सुरुवात तुझ्यापासून करू का? नाही तर परत बोलशील संचितला विचार? अच्छा, संचितलाच विचार. मी नाही म्हटलं का? नाही ना, तुझ्या. ओके. मला विचार करायला. तर संचितला मी शब्द देतोय. संचित लगेच आन्सर द्यायचा. संचितला मी शब्द देतोय प्रेम. बाबा, आई, टॅक्सी, नाटक, थिएटर म्हणजेच नाटक. 5 राहिलाय ना. फूड. ओके. तर तुझी 5 उत्तरं भेटली आहेत मला. आणि मी आता अस्मिताला विचारतोय. अस्मिता रेडी आहे? लगेच उत्तर द्यायचे. आणि तुझा शब्द आहे मैत्री. आई, माझी बहीण ज्ञानेश्वरी, प्रतीक्षा, कोमल आणि माझा एक फ्रेंड आहे रवी. ती टॉपर होती वाटतं. जे महत्वाचे मी बोलू. तर अस्मिताला मी आधीपासून बघतोय, म्हणजे सईला. तर अस्मिताने खूप वेट लॉस केलंय, कारण की आधीच्या सिरियलसाठी तू खूप वेट गेन केलं आणि मी पाहिलं, मी काम केलंय तेव्हा. तर मग मला सांग अस्मिता, वेट जेव्हा गेन केलेलंस तर जेव्हा तुझे मित्र वगैरे होते तर मित्र मैत्रीण काय चिडवाचिडवी झालेली की कसं काय? आता मी खरं उत्तर देऊ का? आपण रील बनवला होता, डिंपल येते गाला. येस. त्या रीलवरच्या जेव्हा मी कॉमेंट वाचते ना अजून पण, तर मला हसायला येतं, कारण त्यात दिलं की अरे डिंपल केवढं वेट गेन केलंय. तर तेव्हापासून डिंपल असं झालं होतं, कारण सांगितलं होतं मला वेट गेन करायचं. तर ऑलमोस्ट तुझ्याच त्या रील पासून सुरुवात झाली होती रे चिडवायची. हा, त्याआधी नव्हतं असं काही. त्यानंतर मग केलं. आणि आता वेट लॉस करायला म्हणजे तुला किती लगेच केलं की असं डाएट वगैरे करून काय असं?
केलं. हो, रोज डाएट करते तुम्ही. अच्छा. रोज डाएट. तिच्या डाएट मध्ये काय काय इन्क्लूड आहे ते मी तुला सांगू शकतो. आता नाही सांगतो आहे ना. आमचं. मगाशी बघितलं मी. बाहेर माझं लक्ष होतं, मी काय बोललो नाही फक्त. ओके ओके सांग सांग सांग. सो हिच्या डाएट मध्ये रोज ना मस्त मस्त गोष्टी इन्क्लूड असतात. म्हणजे जर रोज गुलाबजाम, मोतीचूर सलाड तुझे काय असेल, भाई खायचंच असतं आम्हाला, खायचं. आणि आता मी ना तिला टोकतो जर ती मला काही गोड वगैरे खाताना दिसली, मी तसंच म्हणजे सिरियल मध्ये परत तिला वेट गेन करायला सांगितलं असं सांगितलं पण काय? मी नाही करत. हा, सो आय डोंट नो, पण ती खाताना दिसायला मी तिला टोकतो की नाही गोड नाही खायचं, गोड नाही खायचं, किंवा असं सारख्याचं मध्ये तिला काहीतरी कॉमेंट करतो. आज आम्ही जेवण करतो, मोतीचूरचं लड्डू आलेले, ठीक आहे. अस्मिता खरं आहे. आता हिला माहितीये की जर ताटात वगैरे गेली तर संचित परत काहीतरी बोलेल. कदाचित हो, म्हणून हे तिने खरं आहे. बाहेर प्लेट ठेवायला गेली, हात धुतले, मोतीचूरचा लड्डू घेतला आणि हात याच्या आधी खपकन म्हणजे माझ्या डोळे बंद करून आणि बघितलं म्हटलं हे मोतीचूरचा लड्डू आहे. हे एकदम त्यांनी खूप बारीक ऑब्झर्वेशन केलं, हे खरं आहे. पण मी अर्धाच खाल्लं, हे पाहिलं. माहितीये ना, मी खाताना अर्धाच दिसलं खाल्लं. लग्न. खायला हे महत्वाचं आहे. तू किती मला दिसून नाही दिलं मला तुम्ही याचं. म्हणजे मला सवय आहे की जेवण झाल्यानंतर काहीतरी स्वीट खायचं. तर मी घरी असेल तर गुड वगैरे खाते आणि इथे काही ते मिळत नाही तर पेढे मी उद्या अर्धा किलो गुळ आणून देतो, तुझ्या हातात एक. तर मी आज मला मोतीचूर लाडू दिसला आणि मला नाही झालं कंट्रोल. मी अर्धा खाल्ला आणि अर्धा आमचं मेकअप दादा म्हणजे याच्यावरून तुम्हाला कळलं असेल खूप डाएट कॉन्शियस आहे ठीक आहे. नाही करत. आणि संचितचे मी बरेच फोटो पाहिले सोशल मीडियावर आणि त्याचे फॅन्स, त्याचा चाहता वर्ग जो आहे, सगळ्यांनी संचितला पाहिले की एकदम मस्त असे मेसी हेअर वगैरे असा त्याचा लुक असतो. आणि संचित मला सांग, जेव्हा तयारी करतोस तू रोज, म्हणजे तू हेअर कट केल्यास असं मला वाटतं, तर बघतो काय आन्सर. तर जेव्हा तू तयारी करतो सगळ्यात जास्त वेळ कशासाठी जातो, म्हणजे मेकअप साठी की काय सांगशील? 100% हेअर साठी. मेकअप तर काय मला 3-3.5 मिनिटं होतो, पण हेअरलाच मला जास्त वेळ लागतो. म्हणजे तू हेअर कट केलं स्पेशली? अजिबात नाही, अजिबात नाही. माझे हेअर आता मी हे असे केलेत म्हणून, जर मी पूर्ण ओपन ठेवलं तर एवढे सोशल मीडियावर असे एकदम प्रॉपर कर्ली आणि वेवी आहेत आणि एवढे हेअर आहेत माझे. वाचत नाही पण इतके हेअर आहे. फक्त हे जर सोडले तर वरचे छुपावर. अरे मी किस्सा सांगतो ना यांना. रिसेंटली तन्मय आणि मी कुठेतरी होतो एका कार्यक्रमात. सो आम्ही आधी ट्रॅव्हल पण एकत्रच केलं आणि आमने सामने बसून तेव्हा आम्ही फर्स्ट टाइम भेटलो होतो. तेव्हा माझे मेसी हेअर होते, राईट. आणि इव्हेंटला डिरेक्टली भेटलो. तन्मयने मला ओळखलंच नाही या लुक मध्ये. तोच व्यक्ती त्यांनी ओळखलं. मी अस्मिताला विचारलं, हो हो गेले संचित हेअर कट करून आले? हेअर कट करून आले. सेम फक्त सेट केले म्हणून वेगळाच लुक. सगळ्यात जास्त वेळ आणि ते मेंटेन ठेवलं. तो परत मग असं यायचंय कर्ल्स बाहेर असं काही होतं. आता थोड्या वेळ थांब, इथनं कर्ल्स सुरू होती. तर मग सिरियल आहे तुझी माझी जमली जोडी. तर टायटल सॉन्ग सगळ्यांनी ऐकलंय, रील्स वर चाललंय मस्त. तर तुमच्या दोघांची स्टेप त्याच्यावर करू आपण, पण तुला पण जॉईन करायला. अरे बापरे, मीही करायचंय? येस, ठीक आहे चालेल. मग आपण टायटल सॉन्ग वर एक स्टेप करूया. लेट्स डू इट. चला. प्रेमाचा वे मैत्रीची गोडी, तुझी माझी जमली जोडी. सर्वांनी डान्स पाहिलाय, तर आता मी देवांश आणि सई यांच्या भूमिकेबद्दल विचारणार आहे. तर मला सई सांगणार आहे. सई, काय तुझी भूमिका कशी आहे या सिरियल? आता सिरियल तर चालू झाली, ऑलमोस्ट बऱ्याच जणांना कळालं असेल की सई कशी आहे. तरी पण सांगते, मिडल क्लास फॅमिलीमधून ती येते, टीचर आहे आणि फॅमिलीची जबाबदारी आहे तिच्यावर. तर ही सगळी जबाबदारी सांभाळत असतानाच तिला काही ज्या अडचणी येतात त्या अडचणींवर ती मात करत जाते. आणि तिला तिचं एक छोटंसं अस्तित्व आहे, ते तिला व्यवस्थितपणे असं पूर्ण बनवायचं आहे, छान करायचं, जे तिच्या आयुष्यातल्या अडचणी त्या दूर करायचे, असं ते कॅरेक्टर आहे. नंतर तिच्या आयुष्यात हिरो येतो, पुढे काय काय होतं हे कळतं. तर हे झालं सई बाबतीत. आता आम्हाला ऐकायचंय सर्वांना, तुझ्या चाहत्या वर्गाला पण, की अस्मिता कशी? मी सांगतो ना, प्लीज. मी सांगू? हा सांग. असं नाही म्हणजे मी सांगतो ना, अस्मिता म्हणजे जसं कॅरेक्टर आहे सई तशीच आहे की बऱ्यापैकी साम्य म्हणजे जास्त ऍक्टिंग करायला लागत नाही.
हा जास्त ऍक्टिंग फारच नॅचरल बिहेव करते ती ऑनस्क्रीन सई परफॉर्म करताना. पण जेन्युअनली ऑन सिरियस नोट सिरियसली अस्मिता आणि सईमध्ये बऱ्यापैकी सामने म्हणजे जबाबदार आहे, सेन्सिबल मुलगी आहे, ग्राउंडेड आहे, लाईक इमोशनल आहे, तिला कळतं कुठे काय कोणाशी कसं बोलावं, रिस्पेक्ट ज्यांना तिथे द्यायचं असं देते. आणि अडचणींवर ज्या प्रकारे अस्मिता मात करत असते म्हणजे मी बघितले तशीच सई पण करते तिच्या कॅरेक्टर फ्लो मध्ये. आणि तिला सईला जसं तिच्या आयुष्यात काहीतरी एक चांगलं काहीतरी घडवायचंय, आपल्या फॅमिलीसाठी आपल्या लोकांसाठी काहीतरी करायचंय, असंच कुठेतरी अस्मिताचं पण आहे. म्हणजे या विषयावर आम्ही बोललो नाही पण हे माझं जस्ट एक जनरल ऑब्झर्वेशन आहे तिला घेऊन. बऱ्यापैकी साम्य आहे. फक्त एकच गोष्ट आहे की सई थोडी फटकळ आहे. सई कधी कधी बोलून टाकते काही पण जर असलं तर. अस्मिता थोडी त्या बाबतीत जरा कधी कधी नर्वस असते, कधी कधी बोलते पण मोस्ट ऑफ द टाइम ती जरा नर्वस असते असं मला वाटतं. असं वाटतं ती इथे ती स्टँड घेऊ शकते पण ती घेत का नाही असं मला असं असतं. पण इंटेन्शन वाईज आणि प्युरिटी वाईज अशी बऱ्यापैकी साम्य आहे सईमध्ये आहे. ओके. आणि मला देवांश बद्दल सांग, म्हणजे तुझा चाहता वर्ग आणि मलाही ऐकायचंय की देवांश हे कॅरेक्टर कसं आहे. देवांश जहागीरदार असं या कॅरेक्टरचं नाव आहे. फारच श्रीमंत अशा फॅमिलीला बिलॉंग करतो हा मुलगा. आणि घरी बिझनेस आहे, वडिलोपार्जित आलेला आणि खूप पैसा आहे घरी. पण सेम टाइमला मुलगा फारच ग्राउंडेड आहे, सेन्सिबल आहे. त्याच्या स्टाफ वगैरे जे लोक आहेत त्याच्या ऑफिसमध्ये त्या लोकांना खूप फॅमिली सारखं ट्रीट करतो, कोणामध्ये डिस्क्रिमिनेशन करत नाही, आपल्या पैशाचं त्याला अजिबात माज नाही. घरी एक त्याची आत्या आहे जी त्याच्या फारच क्लोज आहे, इतकी क्लोज आहे की तो आत्याला आई म्हणतो आणि स्वतःच्या आईला जानू म्हणतो. असं सगळं घरी वातावरण आहे. बिझनेसमध्ये त्याने जे काही कमवलंय किंवा करिअर वाईज जे काही अचीव्ह केलंय ते आत्यामुळे म्हणजे आईमुळे केलंय. आणि संस्काराने आणि स्वभावाने जो काय तो ग्राउंडेड आणि साधा मुलगा आहे तो त्याच्या जानूमुळे म्हणजे त्याच्या खऱ्या आईमुळे. सो असं एक कॅरेक्टर. याचं ना या देवांशी कोणी मैत्रीण नाही, कोणीच नाही, मित्र मैत्रीण कोणीच नाही. तो अभ्यास आणि मग बिझनेस या सगळ्या गोष्टी इतका गुंतला होता की कधी मित्र आणि ह्या सगळ्या जोडून अडकलंच नाही. आणि मग त्याच्या आयुष्यात सई आणि मग त्याला एक वेगळं रिलेशनशिप अॅक्नॉलेज होतो, एक मैत्री. आणि मग ते मैत्रीतनं घडणारं कसं प्युअर प्रेम आहे पुढची स्टोरी आहे जी तुम्ही मालिका बघायला तुम्हाला कळेलच आहे. तसं एक छान मस्त कॅरेक्टर आहे. चल, हे तू सांगितलंस देवांश बद्दल, संचित बद्दल ऐकायचं आम्हाला. संचितचं कॅरेक्टर मी सांगणार. कॉपी करते. आता ते त्याचं ऑब्झर्वेशन होतं माझ्या बाबतीत, मी काय केलं ते माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यू. चांगलं म्हणलं तू. बर्थडे मला असं. चल आता पैसे मिळणार तर जरा चांगलं पहिले पाठवून पाठ केलेलं सांगू की सांगलं. तर जेन्युइनली सांगायला गेलं तर माझी ओळख तर ऑडिशन म्हणजे आधी पण होती, ऑडिशन नंतर मग चांगली ओळख होत गेली. आणि संचित सगळ्यांशी लगेच मैत्री करतो. म्हणजे हा हे खरंच आहे. म्हणजे जसं देवांश आहे काही शेडमध्ये तसं संचितही आहे. म्हणजे तो जिथे बोलायचं आहे तिथे पटकन बोलतो, पण चुकलं असेल तर चुकलं, बरोबर असेल तर बरोबर. म्हणजे डिसिजन मेकिंग त्याचं खूप छान आहे, जे मला आवडतं. प्रत्येक वेळेस तो स्पष्टपणे बोलतो आणि खूप प्रेमळ पण आहे तो, पण तेवढाच तो आगाऊ सुद्धा आहे. हे मी ऑब्झर्वेशन केलं, कारण नवीन मला असं झालं होतं की ओके मी फक्त आता त्याला थोडं चाटपडत होते की हा कसा आहे ओळखूयात. तर डे 1 पासून मी त्याला बघत आलीये, तो आहे तसाच आहे. म्हणजे माझ्याशी वेगळा आहे, तुझ्याशी वेगळा आहे किंवा बाकीच्यांशी वेगळा असं मला आतापर्यंत तरी नाही दिसलेलं. हा, पण ज्याला एखाद्या गोष्टीचा राग आला किंवा नाही पडली तर तो स्पष्टपणे बोलतो आणि ती गोष्ट मला त्याची खूप आवडते. आणि मला असं वाटतं की तसाच तो कायम राहावा, दिखाऊपणा नाहीये त्याच्यामध्ये. छान गोष्ट. अरे वा. तर अस्मिता मला सांग की हा बरेच शेड्स करतो ऍक्टिंग मध्ये, तर त्याचं तुझं आवडतं म्हणजे कॅरेक्टर मधलं कुठला शेड त्याला तुला जास्त आवडतं? म्हणजे देवांश मध्ये. देवांश मध्ये. देवांश मला वाटलं संचित बद्दल. नाही देवांश बद्दल. देवांश मधला तो जेव्हा त्याच्या आत्या म्हणजे आईशी जेव्हा बोलत असतो ना ते मला खूप आवडतं. कारण तो जेव्हा समजावून सांगतो ना आईला आणि जानूला, समजूतदारपणा, मला ते खूप आवडतं. कारण प्रत्येक मुलीची ना एक अपेक्षा असते की समोरचा तिचा जो कोणी पार्टनर
असेल किंवा होणारा नवरा, की तो कसा आपल्याशी बिहेव करावा, तो त्या टाईपमध्ये त्याच्या आईशी आणि जानूशी बिहेव करत असतो, बोलत असतो. मला ते खूप आवडतं. समजावून सांगण्याची जी वृत्ती त्याची दाखवली त्याने ती छान वाटते मला. ओके. आणि आता देवांश मला सांगेल सईचं कुठलं कॅरेक्टर शेड तुला जास्त आवडतं, जे ती मस्तच एकदम करते? या असे बरेच आहेत ऍक्च्युअली. मी फिगर आउट करतोय पहिलं मला सगळ्यात कुठलं जास्त कुठला आवडतो. येस, सांगू शकतोस तू? मी तेच एक पण नाही, काय सांगू, काय नाही, असं सांगू? नाही. मी सगळे सांगू शकतो. इनफॅक्ट जर तू म्हणशील एकच सांग. मी सगळे सांगू शकतो. कारण मला ना तिच्या घरात, आता आमचे सीन तर अजून तेवढे झाले नाही आणि बघायला पण नाही मिळाले, पण मला तिच्या घरात ना तिचं तिच्या आई बरोबरचं एक वेगळं बॉन्ड आहे, तिचं तिच्या भावाबरोबरचं एक वेगळं बॉन्ड आहे. तिची एक कझन सिस्टर आहे अंजली, तिच्याबरोबर तिचं एक वेगळंच बॉन्ड आहे. मामी बरोबर आणि मामांबरोबर पण खूपच गोड बॉन्ड आहे. सो सगळ्यांबरोबर ना तिचे एक वेगवेगळे शेड आहे. आईसोबत असं एक वेगळंच असं सॉफ्ट आणि असं एक आहे. भावाबरोबर खूपच असं मैत्री आणि ऍक्च्युली जसे ब्रदरहूड जसं आपण करतो तसं आहे. अंजली बरोबरच्या सीन मध्ये तर ही कधी कधी म्हणजे जे काही दिवशी टशन देते ना तिला, टशन मध्ये उत्तर आणि हे सगळं, सो मला तो शेड जास्त आवडतो तिचा, कारण ती तिच्या रिअल लाईफ मध्ये पण तशी नाहीये म्हणून. पण मला ऑनस्क्रीन तशी ती बघायला मिळते बरेचदा, की ती अंजली बरोबर जेव्हा ती टशनवाले सीन करत असते ना, अंजली तिला उगाच काहीतरी त्रास देत असते आणि मग सई बरोबर तिची ठासून काढते आणि तिला काहीतरी उलट उत्तर देऊन बरोबर तिला शांत करते. सो मला तिचा तो झोन परफॉर्मिंग लेवल. नाही असं नाही, त्याचं असं म्हणणं की मी तशी व्हावी अस्मिता म्हणून सुद्धा. अरे नाही म्हणजे तसं मला बघायला मिळत. तसं मला बघायला बघा, सेटवर आहे आणि आपलं मैत्री आणि प्रेमाचा विषय आहे, तर त्यामुळे मैत्री आणि प्रेम या गोष्टींमध्ये भांडणं तर होतच राहतात. तर सेटवर सगळ्यात जास्त म्हणजे सुरुवात कोण करतं भांडणाची? अस्मिता. मी कधी हा बोललीस की नाही, मी आज कधी भांडले तुझ्याशी? तू रोजच भांडते माझ्याशी. आपले रोज आपण भेटतच नाही. म्हणजे जेव्हा पण भेटतो तेव्हा भांडतोस तू. हे बघ आताच मगाशी पण मी काय खात होते मोतीचूरचा लाडू. मग त्याने बघितलं. बरं ठीक आहे, तेव्हाच बोलू शकत होता ना, पण नाही, त्याने बरोबर इथेच सांगितलं आता. अरे कारण भांडण नाहीये आणि या भांडणामध्ये प्रेम पण आहे. मी याच्याआधी 100 वेळा म्हटलं कळलंय. आपण पुढे जाऊया, एका सेगमेंट कडे जातोय आपण. तुमचं भांडण झालं असेल तर आपण एका सेगमेंट कडे जाऊया. आपण एक असा सेगमेंट करतोय, त्याच्यामध्ये मी क्वेश्चन विचारणार आहे. जर तुला असं वाटलं की त्याचा आन्सर तू स्वतः आहे तर स्वतःकडे बोट दाखवायचं, आणि संचित असेल तर संचितकडे हात दाखवायचं. येस, तुझंही सेम आहे. ऍट अ टाइम आन्सर द्यायचं. रेडी आहे? येस. ओके. तर मला सांगा, सगळ्यात पहिला म्हणजे लगेच रागवतं कोण? मला लवकर. ठीक आहे, संचित. खूपच लवकर, पण लवकर जातो. ओके. सेकंड आहे, सगळ्यात जास्त मोबाईल कोण वापरतो? कंटिन्युअसली. तू कट कर आता लगेच. तू कट कर फक्त कर. ठीक आहे. थर्ड क्वेश्चन आहे, रिटेक जास्त कोण घेतो? असं काही नाही. दोघे. मग तुम्ही असंच होतं? दोघे. ओके ओके ओके. आणि सेटवर वेळेवर कोण असतं? मी रोज. सगळ्यात लास्ट आहे आणि स्पेशल क्वेश्चन आहे. सन मराठीवर आपलं तुझी माझी जमली जोडी ही ट्रेंडिंग जोडी आहे, तर याचं सगळ्यात जास्त क्रेडिट कोणाला आहे तुमच्यापैकी? दोघांपैकी एकाला जर सांगायचं कसं शक्य? तुम्ही बघितलं असेल अशा हे लोक भांडण होते आणि आता बघत असाल तुम्ही तर एकत्र आहेत. हेच मैत्री आणि हेच प्रेम आहे आणि हेच तुम्हाला या सिरियल मध्ये दिसणार आहे. ओके. तर मला तर दोघांनी सांगा, सेटवर तुम्ही एकमेकांना काय आवाज देता, म्हणजे अस्मिता की सई? मी अस्मिताच म्हणतो. ती मला सांची असं वगैरे, संची असं वगैरे. ओके. आणि जर म्हणजे आपल्या एकमेकांशी असं बऱ्याच लोकांचं असतं की माझं ह्याच्याशी पटतं, तर तुझं कोणाशी पटतं सेट? जिचं तिच्या सिरियल मध्ये जिच्या बरोबर पटत नाही, तिच्या आयुष्यात तिच्याशी सगळ्यात जास्त चांगलं असं काय नाही, माझं सगळ्यांशी जमतं, पण खास करून जास्त माझी अटॅक तिच्याशी झाली. मगाशी तू मैत्री म्हणाल्यावर 5 नाव होती ना, त्यातच एक नाव. ओके. ठीक आहे. आणि मला सांगा की आपण कंटिन्यू म्हणजे तोंड चालू असतं, मी याचं नाही सांगत आहे ऍक्टिंगचं, तोंड कोणाचं चालू असतं म्हणजे खाण्याच्या बाबतीत एकमेकांकडे बघताय? नाही, मी तर खात असतो, पण मी फक्त एकदाच खाते, पण भरपूर
ओके. मी खात असतो. मी खूप फूडी आहे. खूप दोघे खूप डाएट कॉन्शियस आहेत दोघे पण. हा ठीक आहे कळलं मला आन्सर. तर तुम्ही बघितलं असेल आपण दोघांशी खूप मस्त गप्पा मारल्या आणि जाता जाता मी तुला शेवटचे दोघांनाही प्रश्न विचारले की मला सांग की जर आपण एखाद्यावर प्रेम करतोय नाही तर आपण एखाद्याशी मैत्री करतोय तर त्याच्यात त्या व्यक्तीमध्ये आपण काय बघायला पाहिजे, म्हणजे कोणते गुण बघून आपण त्या व्यक्तीशी प्रेम नाही तर मैत्री करायला? मैत्री आणि प्रेम या दोन्ही गोष्टी जेव्हा आपण करतो त्यावेळेस बऱ्याच वेळा असं होतं की प्रामाणिकपणा खूप महत्वाचा आहे. म्हणजे आजकाल आपण होतं रे मैत्रीमध्ये माझी फसवणूक झाली, प्रेमामध्ये फसवणूक झाली, तर ज्यावेळेस फसवणूक होणारच नाही त्यावेळेस मला असं वाटतं की प्रामाणिकपणा त्या व्यक्तीमध्ये जास्त असतो, तेव्हा फसवणूक नाही. आणि ही गोष्ट खूप महत्वाची मला असते, प्रामाणिकपणा. खूप सुंदर उत्तर दिलेस अस्मिता. संजित तू काय सांगशील? लाईक मला तुला एक विचारायचं, मी जर कुठल्या व्यक्तीवर प्रेम करतोय किंवा मला कुठल्या व्यक्ती आवडतो तर मी कुठल्या गोष्टी बघणार त्याच्यात असा क्वेश्चन आहे. हो असा क्वेश्चन खूप लंबी लिस्ट आहे. म्हणजे आपण एखाद्यावर प्रेम करतो ना एखाद्याशी आपण मैत्री करायची तर तू कुठल्या गोष्टी बघतो? म्हणजे काही जण तुला माहिती असेल पैसा बघतो, हो, काही जण सुंदरता बघतो, तू कोणत्या गोष्टी? नाही मला ना समव मला त्या व्यक्तीची वाईब, त्या व्यक्ती बरोबरचं माझं कम्युनिकेशन लेवलचं बॉन्ड, मी त्या व्यक्तीबरोबर कुठल्या गप्पा मारू शकतोय, कोणत्या कम्फर्ट झोन पर्यंत बोलू शकतोय, मग ते काहीही असू शकतं. जर त्या सगळ्या रिस्ट्रिक्शन्स मला नाहीये ना त्या व्यक्तीबरोबर तर मग त्या व्यक्तीबरोबर मी कितीही माझ्या आयुष्यातला वेळ त्या व्यक्तीला देऊ शकतो. कारण माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे कम्फर्ट झोन क्रिएट होणं आणि मला वाईब मॅच होणं, मला वाटेल ते मी शेअर करू शकणं, वाटेल ते मी तिच्याकडे ऐकू शकणं, हे माझ्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे एका पॉईंटनंतर. कारण मला असं वाटतं ना एक वेळ येते प्रत्येक रिलेशनशिपमध्ये, आधी मैत्री मग प्रेम आणि एक वेळ ते प्रेम संपतं कुठेतरी नाही एका काळानंतर. एका रिलेशनशिपमधलं प्रेमाची इंटेन्सिटी कमी होते, प्रेम संपतं असं म्हणलं त्याची इंटेन्सिटी कमी होते, मग उरतात याच गोष्टी, गप्पा, तुमचा सहवास. मग एक पॉईंट असं पण येतं की आपण बोलत पण नाही एकमेकांशी तरी आपल्याला एकमेकांचा प्रेझेन्स कुठेतरी फुलफिलिंग वाटतं. सो या माझ्यासाठी ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तो व्यक्ती माझ्या अराउंड असल्यावर मला कसं फील होतंय, मी खुश आहे नाहीये, ते मला जास्त मॅटर करतं, वाईब बेसिकली. ओके. आणि आजच्या युथला काय सांगशील? आजच्या संचित म्हणून काय सांगशील? आजच्या युथला मी सांगेन, आजकाल मला असं वाटतं की आजकाल फ्रेंडशिपचा जो दर्जा आहे ना तो फारच जरा घसरला जरा. म्हणजे आपण प्रत्येक फ्रेंडशिप मध्ये ना काहीतरी स्वार्थ बघत असतो. हा खूप फेमस आहे तर जरा फ्रेंड मला व्हायचे आहे किंवा याच्या इकडे तिकडे ओळखी आहे तर मी जरा असंच आहे सगळं. स्कूल टाइम मध्ये व्हायच्या चांगल्या फ्रेंडशिप आणि आता तर फारच रेअरली आपण असं बघतो की एखादा व्यक्ती खरंच आवडलाय त्याच्याबरोबर ट्युनिंग छान आहे म्हणून मित्र आहे आणि काहीच स्वार्थ नाही, हे फारच रेअरली होतं. सो मला असं सांगायचंय की मैत्री ही इतकी इम्पॉर्टंट आहे ना. सी मित्र तर आहेच पण मैत्री बाकी रिलेशनशिप मध्ये पण खूप इम्पॉर्टंट आहे. जसं की आई मुलगी आणि नातं कोणतंही असो, कुठलंही नातं असू दे, कुठलंही टीचर आणि स्टुडंट असू दे, आई बाबांचं असू दे, नवरा बायको असू दे, बहीण भावाचं असू दे, सगळ्या रिलेशनशिप मध्ये ना आधी तुमची फ्रेंडशिप स्ट्रॉंग. जर तुमचा फ्रेंडशिपचा बेस चांगला असेल तर मग ते रिलेशनशिप आणखी वेगळं चांगलं ग्रो होतं. ऑफकोर्स रिलेशनशिप जे काही रिस्पेक्ट आणि ज्या गोष्टी आहेत त्या तिथे राहायलाच पाहिजे, पण आधी एक चांगली मैत्री राहिली. सो या मी हेच सांगेन की प्लीज तुम्ही ज्या कुठल्या रिलेशनशिपमध्ये आहे, जे कुठे तुमच्या आजूबाजूला तुमचे रिलेटिव्स आहेत, तुमच्या सगळ्यांना एक फ्रेंडशिप ठेवा तर ते खूप जास्त काळ टिकेल आणि ते खूप मस्त. अस्मिता तू काय सांगशील? अस्मिता म्हणून युथला काय सांगशील? मैत्रीमध्ये आता मी जसं मगाशी पण तुला म्हणाले की मैत्री असेल किंवा प्रेम असेल या गोष्टींमध्ये खरं तर सगळ्यात आधी मला असं वाटतं की तुमच्यात निरावस्था पण हवी ती जपण्याची. मैत्री आणि प्रेम, प्रामाणिकपणा हवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही त्या दोन गोष्टींना कशा प्रकारे निभावताय ना ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामध्ये पार्सॅलिटी नको आहे. म्हणजे प्रेम एक बेस्ट फ्रेंड असतो आणि एक गर्लफ्रेंड, मग त्यांच्यामध्ये आपण बऱ्याच वेळा असं होतं की आता ही गर्लफ्रेंडला आवडत नाही किंवा तुला बेस्ट फ्रेंड असलेला असं बऱ्याच वेळा आपण बघतो. म्हणजे ऑलमोस्ट होतच असं की अरे यार ह्याला
बेस्ट फ्रेंड आहे आणि मला नाही चालणार किंवा हिला बेस्ट फ्रेंड आहे मला नाही चालणार, तर मला असं वाटतं ह्या दोन गोष्टी जेव्हा आपण योग्य ठिकाणी ठेवतो ना तर ह्या गोष्टींची गरजच नाही पडणार. म्हणजे भांडणं असतील, फसवणूक असेल किंवा बऱ्याच गोष्टी ज्या आपल्या रिलेशनला एक खराब डिस्ट्रॉय करू शकतात. तर सगळ्यात महत्त्वाचं मला आता ज्या घडीला वाटतं तो म्हणजे तुमच्यामध्ये असणारा प्रामाणिकपणा. मी मगाशी पण म्हणाले, तर मला हेच खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही प्रामाणिक राहा तुमच्या आहे त्या नात्याशी, मग ती मैत्री असू दे किंवा प्रेम असू दे, मग तुम्ही खूप छान प्रकारे ते नातं. असं मला वाटतं. दोघांबरोबर गप्पा मारून खूप मस्त वाटलंय. तर आता तुम्हाला काय करायचंय ते मी सांगतोय. तुम्ही कामावरून या, खेळून या, मजा मस्ती सगळं झालं की घरी यायचंय, टीव्हीवर आरामात जेवून पण यायचंय. रात्री 10:30 वाजता, म्हणजे 10:30च्या आधीच बाकीच्याही सिरियल बघा, पण 10:30 वाजता सन मराठीवर लागते तुझी माझी जमली जोडी. ह्या दोघांना आणि यांच्या पूर्ण टीमला बघा, खूप सारं प्रेम द्या आणि ह्यांचं जसं प्रेम सिरियल मध्ये वाढत चाललंय तसं तुमचंही प्रेम पूर्ण सन मराठीवर वाढत जाऊ द्या. बस मी एवढंच सांगेन. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, तुझी माझी जमली जोडी ही सिरियल पाहायला विसरू नका.